गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे विश्लेषण आणि धोके क्वालिटी कंट्रोल ऑर्डर्स. सरकारने टेक्स्टाईल आणि स्टील क्षेत्रात अनेक क्वालिटी कंट्रोल ऑर्डर्स मागे घेतले आहेत. तर QCOs घाईघाईने लागू केल्यामुळे लायसन्स राज निर्माण झाले होते आणि MSME क्षेत्राचे नुकसान झाले होते. मात्र आता हे नियम अचानक मागे घेणे देखील धोकादायक आहे. यामुळे चीनमधील स्वस्त वस्तू आणि निकृष्ट दर्जाचा माल भारतात डंप केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ नियम लागू करताना किंवा काढताना उद्योगांची चर्चा करणे आणि टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ते करणं अपेक्षित होतं, तसं झालेलं नाही आहे. UPSC संदर्भात पार्श्वभूमी काय आहे बघा, तर क्वालिटी कंट्रोल ऑर्डर्स हे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सद्वारे जाहीर केले जातात. म्हणजे यामध्ये प्रश्न येऊ शकतो की हे क्वालिटी कंट्रोल ऑर्डर्स कोण जाहीर करतं, तर हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. अशा पद्धतीचे प्रिलिम्सला प्रश्न येऊन गेलेले आहेत मागे. याचा उद्देश निकृष्ट दर्जाच्या आयातीला रोखणे आणि भारतीय उत्पादनांचा दर्जा वाढवणे हे आहे. हे नॉन टॅरिफ बॅरियर्स म्हणूनही काम करतात. आता हे आपल्याला माहीत पाहिजे, जेव्हा फॉरेन ट्रेडचा विचार आपण करतो त्याच्यामध्ये टॅरिफ बॅरियर आणि नॉन टॅरिफ बॅरियर असे 2 प्रकारचे बॅरियर्स आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकी हे नॉन टॅरिफ बॅरियर्स आहेत आणि हे काय असतात, टॅरिफ बॅरियर काय, नॉन टॅरिफ बॅरियर काय, आपल्याला माहीत असलं पाहिजे.